बोला आता, पी हा सेट तुमचा कोणता आहे? AEIOU हे तुमचे 5 एलिमेंट आहेत. तर हेच एलिमेंट तुमचे खालच्या एका सेटमध्ये असले पाहिजेत. त्यापैकीच एलिमेंट असतील तर तो सबसेट तुमचा होईल, अन्यथा नाही. मग ABC, ए आहे बरोबर, इथं पण बी आहे का? इथं नाहीये. सी आहे का? नाहीये. म्हणजे हा तुमचा पहिला जो आहे तो याचा सबसेट होऊ शकत नाही, सेट ए. बी तुम्ही घेतला ऑप्शन EFG, इथं आहे पण एफ आणि जी ही 2 अक्षर याच्यामध्ये नाहीयेत, म्हणजे हाही तुमचा सबसेट होऊ शकत नाही. इथं एलिमेंटच नाहीयेत. नंतर डी मध्ये OPU, म्हणजे ओ आहे आणि यू आहे पण पी नाहीये, बरोबर आहे. हे तिन्ही ए नाही, बी नाही, डी नाही, याच्यावरून आपलं लक्ष काय येईल? हा सी तुमचा याचा सबसेट असणार आहे. म्हणजे एम्प्टी सेट जो असतो त्याला रिक्त संच आपण म्हणतो मराठीमध्ये, बरोबर आहे. रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो, का त्यामध्ये एलिमेंटच नसतात, बरोबर आहे. तो कुठलाही संच आपण घेतला तरी त्याचा तो सबसेट असणार आहे, त्याचा तो उपसंच असणार आहे. म्हणून तुमचा ऑप्शन करेक्ट असून कोणता असणार आहे? सी ऑप्शन हे करेक्ट असणार आहे. इथं लक्षामध्ये याप्रमाणे तुमचा हा 2 प्रश्न जे आहे ते सोडवायचे होती. नंतर पुढचा खालील उपप्रश्न सोडवा म्हटले. परत दुसरा प्रश्न क्वेश्चन 2 जो आहे तो आपल्याला सोडवायचा, तो आपल्याला पाहायचा आहे. पहा क्वेश्चन 2, खालील उपप्रश्न सोडवा. तर कोणतेही 4 उपसंच लिहायचे आहेत. पहिला प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, जर A = 2, 3, 5, 7, 11 हा सेट ए तुम्हाला दिलेला आहे, संच ए दिलेला आहे, तर या संचाचे कोणतेही 4 उपसंच लिहा. तर हे मी मुद्दामून आपले नॉन सीबीचे विद्यार्थी जे आहेत त्यांना या अडचणी आल्या असणार आहेत, म्हणून मुद्दामून मी हे सगळे स्वाध्याय घेतोय. सेमीच्या मुलांनी बरेचशा सोडवले असतील तरी ते व्हेरीफाय करून पहा. तर उपसंच लिहायचे म्हणजे काय? हे घटक त्याच्यामध्ये आले पाहिजेत. कोणतेही 4 सांगितलं मला, आपण किती लिहू शकतो पहा. पहिला मी लिहिलाय 2, पुढचा लिहिला 3, त्याच्या पुढचा सेट लिहिला मी नुसता 5, त्याच्या पुढचा सेट लिहिला मी नुसता 7, त्याच्या पुढचा सेट लिहिला मी 11. आपल्याला किती लिहायचे? फक्त 4. मी एक एक घटक लिहून किती लिहिले पहा, बरोबर आहे. समजा मी आता अजून 2 कडे घेते, 2 and 3, नंतर 2 and 5 वेगळे आहे का नाही पहा, 2 and 7, नंतर 2 and 11. किती लिहिता येतात? आपल्या 4च लिहायचे, पण लिहू किती शोधू आपण. अजून आहे आपला 3 and 5, 2 एलिमेंट्स असलेले, नंतर 3 and 7, 3 and 11. अजून आहे 2 एलिमेंट असलेले 5 and 7, 5 and 11. अजून एक लिहिता येईल तो म्हणजे 7 and 11. याच्यापेक्षा आता दुसरे एलिमेंट 2 एलिमेंट्स असले लिहिता येणार नाही. आपल्याला याचं किती? 4च. मी किती लिहिले पहा, म्हणजे याच्यात यातली एलिमेंट पाहू घेऊन लिहायचे आपले. 1 एलिमेंट असलेला, 2 एलिमेंट्स असलेले, 3 एलिमेंट्स असलेले, 4 एलिमेंट्स असलेले, 5 एलिमेंट्स असलेले, पाहिजे तेवढे तुम्ही लिहू शकता. लक्षामध्ये लक्षात आलं का? ओके. म्हणजे 1 एलिमेंट्स असले सुद्धा हा आता 2 याचा एलिमेंट आहे का नाही, म्हणून 2 हा सबसेट याचा आहे. 3 याच्या मधला आहे, सबसेट आहे. 5 याच्या मधलाचा आहे, सबसेट आहे. 7 हा जो सेट आहे हा याचा सबसेट आहे. 11 हा जो सबसेट आहे. हे दोन्ही 2, 3 एलिमेंट याच्यामध्ये आहेत, म्हणून हा सुद्धा सबसेट आहे. यातलेच एलिमेंट घेऊन आपण ज्यावेळेस सेट लिहितो, मध्ये 2 एलिमेंट्स असतील, 3 एलिमेंट्स असतील, 4 असतील, 5 असतील, किती तुम्ही घेऊ शकता. फक्त यातले घेऊनच ते लिहायचे आहे. चुकू नये 2 आणि 13, 12 असं लिहायचं नाही, कारण तो एलिमेंट त्याच्यामध्ये नाहीच आहे. दुसरा प्रश्न, खालील आकृतीवरून कोणता संच कोणत्या संचाचा उपसंच आहे ते लिहा. म्हणजे हे उपसंच हे चाललेलं या ठिकाणी लक्षात घ्या. वेन आकृतीच्या स्वरूपात दिलेला आहे आणि वेन आकृतीवर नका आपण संच वेन आकृतीने पण दाखवू शकतो.
वेन आकृती दाखवली, 2 वर्तुळ दाखवली आहेत. हा आतला संचालन डी आहे. 10, 20, 30, 10, 20, 30 आणि बाहेर 5, 15, 25 आणि 35 हे एलिमेंट दाखवलेत पहा बाहेरच्या बाजूला. संख्या तशी कमीच आहे, एवढं सांगून सुद्धा म्हणजे काही उपयोग झाला नाही. आणि बाहेरच्या सेटला नाव जे आहे ते सी आहे. मग कोणतं वर्तुळ कुणाच्या आतमध्ये आहे? हे सी चं वर्तुळ आहे, हे डी चं वर्तुळ आहे. म्हणजे सी वर्तुळामध्ये डी वर्तुळ आहे, बरोबर आहे. हे छोटं वर्तुळ हे मोठ्या वर्तुळाच्या आत आलेलं आहे. म्हणजे तुमचे सी मधले जे एलिमेंट आपले वाचले तर हे सगळे त्याच्यामध्ये आहेत, जे डी मध्ये आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे 5, 10, 15, 20, 25, 30, 35 all elements are in set C. But in set D only 3 elements 10, 20 and 30. यामध्ये तुमचे फक्त 3 एलिमेंट्स असणार आहेत, ते म्हणजे 10, 20 आणि 30. लक्षामध्ये म्हणजे तुमचे डी चे जे एलिमेंट आहेत ते सर्व तुमचे सी मध्ये आलेले आहेत. म्हणून तिथे काय होतं, या खालील आकृतीवरून कोणता संच कोणत्या संचाचा उपसंच आहे ते लिहा. म्हणून तुमचा संच डी हा संच सी चा उपसंच आहे. इंग्लिश मध्ये सांगतो, सेट डी इज सबसेट ऑफ सेट सी. सेट डी इज सबसेट ऑफ सेट सी. सी जो डी सेट आहे तो तुमचा सी चा सबसेट आहे. चिन्हामध्ये लिहिलं कसं होईल, डी इज सबसेट ऑफ सी. जसं मागाशी आपण दिलं त्याप्रमाणे हे चिन्ह वापरून, हे सबसेटचं साइन आहे, सबसेटचं चिन्ह ते आहे, उपसंचाचं चिन्ह ते आहे. आणि तिसरा प्रश्न जो आहे, बरोबर, यातलं तिसरं एक्झाम्पल, तिसरं उदाहरण, ते आहे तुमचं खाली आकृतीवरून खालील कोणता संच कोणत्या संचाचा उपसंच आहे ते लिहा. बरोबर आहे. तुम्हाला लाईन दिलेली आहे, नेम ऑफ लाईन इज एल, एक अक्षरी, तिच्यावर 3 पॉइंट घेतलेले आहेत ए बी सी. तर पहिला आहे तुमचा एक्स, हा संच दिलेला आहे, रेषेवरील सर्व बिंदूंचा संच, रेषेवरील सर्व बिंदूंचा संच. सेकंड आहे तुमचा संच वाय, रेख AB वरील सर्व बिंदूंचा संच. तिसरा आहे तुमचा झेड, रेख BC वरील सर्व बिंदूंचा संच. प्रश्न नीट वाचा, काय सांगितलंय, काय विचारलंय आपल्याला ते पहा. चौथा आहे तुमचा संच टी, किरण BA वरील सर्व बिंदूंचा संच. असे हे तुम्हाला 4 संच दिलेले आहेत. आणि प्रश्न काय आहे, आकृतीवरून खालीलपैकी कोणता संच कोणत्या संचाचा उपसंच आहे ते लिहा. हे कोणता संच कुणाचा उपसंच आहे, एक्स वाय झेड टी हे तुमचे संच आहे. तर तुमच्या रेषेवरील सर्व बिंदू संच, एक्स म्हणजे रेषे, ही सगळी रेषा आहे, रेषे तुमची अनंत बिंदूंचा संच असते. यावरती एबीसी दाखवली, हे आपण नमुना दाखवलेत. इथून रेषा दोन्हीकडची जी बाण आहे ती अमर्याद असते, तिच्यावर अनंत बिंदू असतात, म्हणून यामध्ये अनंत बिंदू तुमचे असणार आहेत. म्हणजे एबीसी हे तुमचे येणारच आहे. रेख AB वरील सर्व बिंदू संच, बरोबर आहे, रेख AB वरील सर्व बिंदूंचा संच. हे तुमचं AB रेषाखंड, रेख म्हणजे सेगमेंट, सेगमेंट जो आपला AB आहे त्यामधले सगळे पॉइंट तुमचे घ्यायचे आहेत. बिंदू म्हणजे पॉइंट सगळे त्याच्यामध्ये आहे. तुमचे एबीचे पॉइंट हे लाईन वरती आहेच, बीसीचे पॉइंट हे तुमच्या लाईन वरती आहे. झेड म्हणजे रेख BC वरील सर्व बिंदू संच.
किंवा किरण बी ए, बी कडनं इकडे जाणार आहे, हे तुमच्या लाईनवरती आहेच, बरोबर आहे. मग कोणता कुणाचा आहे, तर वाय इज सबसेट ऑफ एक्स, झेड इज सबसेट ऑफ एक्स, नंतर तुमचं टी इज ऑल्सो सबसेट ऑफ एक्स. हे तिन्ही सेट तुमचे एक्सचे सबसेट आहेत, बरोबर आहे. वाय, झेड आणि टी. आता वाय, झेड आणि टी यांच्यामध्येच पाहूया आपण. तर वाय रेख ए बी म्हणजे हा रेख ए बी आहे, रेख बी सी म्हणजे हा आहे, हे दोन्ही पूर्णपणे वेगवेगळे आहेत. हे दोन्ही सेगमेंट वेगवेगळे आहेत, त्यांच्यामध्ये फक्त एकच बी पॉईंट तुमचा कॉमन आहे, बाकी सगळे तुमचे वेगवेगळे घटक आहेत, त्यामध्ये सबसेट होऊ शकत नाही. कारण इथं सी पॉईंट वेग नाही, इथं तुमचा याच्यामध्ये जो आहे बीसी मध्ये ए पॉईंट नाही आणि एबी मध्ये सी पॉईंट येत नाही, किंवा त्याच्यामधले जे पॉईंट आहेत ते येणार नाहीत, बरोबर आहे. म्हणून तुमचं वाय आणि झेड हे सबसेट होऊ शकत नाही. किंवा वाय आणि टीचा विचार केला आपण, रेख ए बी आणि बी ए, बरोबर, किरण बी ए म्हणजे तुमचा रे बी ए ज्याला म्हणतो आपण, रे बी ए म्हणजे बी कडनं स्टार्ट होईल आणि तो ए कडे जाणार आहे, म्हणजे तुमचा ए बी जो सेगमेंट आहे तो किरण बी ए मध्ये येणार आहे. म्हणून तुमचा वाय इज सबसेट ऑफ टी. बट किरण बी ने स्टार्ट होतोय, तो ए कडे जातोय, तो बी सी कडे जाणार नाही, म्हणून सेगमेंट बीसी जो आहे तो याचा सबसेट होऊ शकत नाही. म्हणजे इथे एवढीच स्टेटमेंट तुमची येणार आहेत. कोणती? वाय इज सबसेट ऑफ एक्स, झेड इज सबसेट ऑफ एक्स, टी इज सबसेट ऑफ एक्स आणि वाय इज सबसेट ऑफ टी. याप्रमाणे हे याचं आन्सर जे आहे ते लिहायचं होतं. तर हा तुमचा दुसरा स्वाध्याय झाला. तिसरा स्वाध्याय जो आहे तो भूमिती मधील मूलभूत संबंध, म्हणजे थोडक्यामध्ये हा पार्ट 1 झाला तुमचा. इथं पार्ट 1चं पहिलं चॅप्टर जे आहे संच, त्याच्यावरचा भाग संपलेला आहे. आता पार्ट 2चा म्हणजे भाग 2चा पहिलं प्रकरण जे आहे त्याच्यावर दिलेलं आहे तुम्हाला 9वीचं पहिलं प्रकरण, पार्ट 2चं भूमितीमधील मूलभूत संबोध, बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री असं आपलं चॅप्टरचं नाव आहे. त्यामधले उपघटक, बरोबर आहे, कोणकोणते आहेत, सब युनिट्स, पॉइंट्स, लाईन अँड प्लेन म्हणजे बिंदू, रेषा आणि प्रतल. तर हे आपला जरा आठवूया म्हटलं त्यांनी, ते पहा दिल्ली माहिती तुम्ही वाचा ती व्यवस्थित, आणि मग त्या आधारे आपला स्वाध्याय जो आहे तो सोडवायचा आहे. स्वाध्याय मधला पहिला खालील प्रश्न कृती करून सोडवा. म्हणजे थोडक्यात आकृती करायची आपल्याला. कोणत्याही दिलेल्या एका बिंदूतून किती रेषा जाऊ शकतात. कृती करून सोडवा म्हणजे काय? आकृती करायची आहे, प्रत्यक्ष ऍक्टिव्हिटी करायची आहे, नुसतं उत्तर सांगून चालणार नाही. एक बिंदू तुमचा आहे, पहिल्याचं उत्तर हा एक बिंदू आहे, समजा ए असेल, ओ असेल, बी असेल, कुठलाही, बरोबर आहे. तर या बिंदूतून किती रेषा जाऊ शकतात? किती रेषा जातील? इन्फानाइट, अनंत. पहा, ही पहिली रेषा मी काढली, दुसरी रेषा ही काढली, तिसरी काढली, या पॉइंट मध्ये ती गेली पाहिजे, ही चौथी काढली, ही पाचवी काढली. या अशा आपण अनंत रेषा काढू शकतो, इन्फानाइट लाईन्स काढू शकतो त्या ठिकाणी. म्हणून पहिल्याचं उत्तर जे आहे ते इन्फानाइट, बरोबर आहे. उत्तर ते इन्फानाइट, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण मराठीमध्ये अनंत. इन्फानाइट म्हणजेच अनंत. नंतर दुसरा आहे प्रश्न, दिलेल्या कोणत्याही दोन बिंदूतून किती रेषा जाऊ शकतात? हे सगळं वरती आलंय पहा, तुम्ही जर नीट वाचलं लक्षात येईल, बरोबर आहे. दोन बिंदू तुम्हाला दिलेत, हे दोन बिंदू आहेत, यातून जाणारी रेषा जी आहे ते आपण किती काढू शकतो? एका बिंदू मधनं अनंत आहेत, पण आपण ज्यावेळेस हे दोन वेगवेगळे बिंदू घेतो तर यातून तुम्हाला जाणारी एकच रेषा काढता येईल. दुसरी तुम्ही काढण्याचा प्रयत्न केला, पी मधून जाईल पण क्यू मधून जाणार नाही, क्यू मधून जाईल पण पी मधून जाणार नाही. स्ट्रेट लाईन, सरळ रेषा जी आहे ती ज्यावेळेस आपण काढणार त्यावेळेस ती तुमची फक्त एकच असणार आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर, दिलेल्या कोणत्याही दोन बिंदूमधून किती रेषा जाऊ शकतात? तर दिलेल्या कोणत्या दोन बिंदूमधून एकच रेषा जाऊ शकते. तिसरा आहे, एक रेषा आणि रेषेबाहेर बिंदू यांना सामावणारे किती प्रतल असू शकतील? एक रेषा आणि रेषेबाहेरील बिंदू, ही रेषा तुमची आहे एक रेषा, हिच्या बाहेरचा एक बिंदू असेल, ही रेषा एल, तिच्या बाहेरचा बिंदू पी, याप्रमाणे ही समजा असेल तुमचं
तर यांना सामान्य किती प्रतल असू शकतील? तर हे प्रतल निश्चित करण्यासाठी प्रतल तिथं आहे पा दिलेलं तुम्हाला, बिंदूच्या खाली प्रतल दिलं बघा. एक असा सपाट पृष्ठभाग जो सर्व दिशेला अमर्याद असतो त्याला आपण प्रतल असं म्हणतो. दिलेल्या सर्व रेषांना सामावणारे एक आणि एकच प्रतल असेल तर त्या सर्व रेषांना एक प्रतली रेषा म्हणतात. एक प्रतली रेषा म्हणजे काय? जर एका प्रतल नसतील तर इथं आपलं एक रेषा आणि रेषे बाहेरले बिंदू ही तुमची रेषा आहे. बाहेरच्या रेषेवर कोणते तुम्ही 2 बिंदू घेतले, 3 बिंदू घेतले, ते सगळे तुमची एक रेषा असणार आहेत. पण एक बिंदू बाहेरचा आहे, तर प्रतल निश्चित होण्यासाठी 3 बिंदू लागतात. म्हणून 3 बिंदू बंद एकच प्रतल जातंय. म्हणून या ठिकाणी तुमचं किती प्रतल असणार आहे? ती एकच प्रतल असणार आहे. एक रेषा आणि रेषेवर बिंदू यांना सामावणारे किती प्रतल असू शकतात? तर एकच. एक रेषा आणि एक बिंदू यांना सामावणारे एकच प्रतल असू शकते. पुढचं आहे चौथं. कोणतेही 3 बिंदू एक प्रतली असू शकतील का? कोणतेही 3 बिंदू हे एक प्रतलीय असू शकतील का? म्हणजे एकाच प्रतलात ते असू शकतात का 3 बिंदू? तर 3 बिंदूमुळे एक प्रतल निश्चित होतंय, म्हणजे असणारच आहे ते. मी समजा 2 बिंदू मी या फळ्यावर घेतले, एक बिंदू समोर गेला, पण असं आडवं प्रतल जे आहे ते आपण काढू शकतो. नेहमी भिंतीसारखं उभंच प्रतल असं असेल नाही, बरोबर आहे. 3 पॉईंट असतील. 4 पॉईंट म्हटलं तर मग नाही आपण सांगू शकत, बरोबर आहे. तर कोणतेही 3 बिंदू एक प्रतली असू शकतील का? त्याचं उत्तर होय येणार आहे. पहा, 3 बिंदू काढायचे आणि याप्रमाणे हे 3 बिंदू घ्यायचे आणि त्यामध्ये असं हे एक प्रतल तुम्ही दाखवू शकता. इथे तुमचं हे एक अशी आकृती जी आहे ती काढायची तुम्हाला. एक प्रतल निश्चित होणार आहे असं या आकृती तुम्हाला काढायची आहे तिथं. हे तुमचं दुसरं झालं, हे तिसरं झालं, हे चौथं झालं. पॉइंटला नाव ABC. ही लाईन पी आपले एल आणि पॉइंट पी आपण घेतलेले आहे. पहा, 5वं जे आहे पाचवा प्रश्न, जर 2 रेषा एकमेकींना छेदत असतील तर त्या एक प्रतली असू शकतात का? त्याचं उत्तर होय. या 2 रेषा आहेत तुमच्या, कारण ज्यावेळेस त्या लाईन तुमच्या एकाच प्रतलात असतील त्याच वेळेस त्या इंटरसेक्ट होणार आहेत. जर समजा मी एक लाईन या भिंतीवर काढली आणि एक लाईन त्या भिंतीवर काढली तर लाईन तुमच्या इंटरसेक्ट होणार नाही. म्हणजे वेगवेगळे प्रतल लाईन ज्यावेळेस डिफरंट असतील, ज्यावेळेस इंटरसेक्ट होतात त्यावेळेस आपोआपच त्या काय असणार आहेत? एका प्रतलामध्ये असणार आहे. ही लाईन एल आणि ही तुमची एम आणि पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ओ. अशी ही फिगर काढायची आहे इथं. 6वा आहे, एक प्रतल व एक रेषा यांचा छेद काय असेल? एक प्रतल आहे आणि एक रेषा यांचा छेद काय येईल म्हणून म्हटलंय. एक प्रतल आणि एक रेषा. प्रतल म्हणजे ते मोठं असतं, लक्षात घ्या. हे पण लक्षात घ्या, हे तुमचं प्रतल आहे आणि ही तुमची रेषा काढलेली आहे. पहा, मी यांचा छेद जे आहे याप्रमाणे एक बिंदू तुमचा असू शकतो. प्रतल हे एच, हा बिंदू ओ याप्रमाणे असेल, किंवा असंही आपण काढू शकतो. प्रतल आणि रेषा यांचा छेद जो आहे त्यामध्ये एक प्रतल व एक रेषा यांचा छेद संच काय असेल तर त्याची 2 उत्तर तुमचे असणार आहेत. आपलं 6व्याचं उत्तर चाललंय. तर एक प्रतल व एक रेषा यांचा छेद संच एक बिंदू किंवा पूर्ण रेषा असू शकते. इथं तुमचा फक्त एकच बिंदू असं ज्यावेळेस उभा छेदून जाईल हे का नाही, त्यावेळेस फक्त एकच बिंदू तुमचा असणार आहे. पण ज्यावेळेस ती रेषा पूर्णपणे त्या प्रतलात सामावलेली असणार आहे, इन्क्लूड ज्यावेळेस ती त्या प्लेन मध्ये असेल त्यावेळेस संपूर्ण लाईन जी आहे, होल लाईन जी आहे, त्याचे एलिमेंट्स तुमचे त्या सेटमध्ये येणार आहेत, प्रतलामध्ये असणार आहेत. म्हणून तुमचा जो छेद संच जो आहे, छेद संच म्हणजे तुमचा काय त्याला म्हणतात इंटरसेक्टिंग सेट, म्हणजे कॉमन पॉइंट, बरोबर आहे. कॉमन पॉइंट, तर पहिल्या फिगरमध्ये एकच कॉमन पॉइंट आहे, तर दुसऱ्या फिगरमध्ये तुमची संपूर्ण लाईनवरचे पॉइंट तुमचे कॉमन आहेत. म्हणून ओनली 1 पॉइंट ऑर होल लाईन म्हटलं तरी चालेल. आणि शेवटचा प्रश्न आहे, 2 प्रतलांचा छेद संच काय असतो? 2 प्रतल
तुमचं पुस्तकाची पानं पहा, पुस्तकाचं एक पान म्हणजे प्रतल आहे किंवा वह्यांची पानं ही एक प्रतल असेल तर त्यावेळेस त्यांचा छेद म्हणजे त्यांना कॉमन काय मिळतं आपल्याला. समजा ही समोरची भिंत आणि कडेची भिंत, तर हा कोपरा जो आपल्याला मिळतो, बरोबर आहे, कोपरा जो मिळतो तो कोपरा म्हणजेच काय असतो तुमचा, ठिकाणी हे तुमचे फिगर जी आहे ती साधारण याप्रमाणे आपल्याला काढता येईल. पहा, अशी ही फिगर तुमची साधारणतः असेल. ही दोन प्रतल जी आहेत एकमेकांना इंटरसेक्ट झालेले असतील त्यावेळेस तुम्हाला हा जो छेद संच मिळतोय, हा छेद संच म्हणजे काय काय मिळतंय, लाईन. म्हणून शेवटचं उत्तर काय तुमचं, लाईन. एक रेषा, दोन प्रतलांचा छेद संच काय असतो तर एक रेषा असतो. दोन प्रतल एकमेकांना ज्यावेळेस छेदतात त्यावेळेस त्यांचा छेद हा एक रेषा असतो. हे लक्षात घ्या, म्हणजे एक लाईन त्या ठिकाणी असणार आहे, वन लाईन. आणि मग आजचा दिवस जो आपला आहे तो आहे युक्लिडची भूमिती, बरोबर आहे. त्यामध्ये बिंदूंचे निर्देशक, अंतर आणि दरम्यानता याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. इथे तुम्ही भाग वाचला असेल, तो लिहिला असेल. इथं तुम्ही कृती करून सांगितले, म्हणजे आकृती काढायची आणि मग सांगायचं होतं, ते आपण सगळं इथं केलेलं आहे. तुम्ही तुमच्या वहीमध्ये याप्रमाणे आकृत्या काढूनच लिहा. तर याचे महत्त्वाचे मुद्दे जे दिले आहेत ते पहा. मग डिस्टन्स कसं काढायचं, बरोबर आहे. नंतर त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट कसे शोधायचे आणि बिटवीननेस म्हणजे दरम्यानता कशी ठरवायची हे ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. स्वाध्यायामध्ये पुन्हा 3 प्रश्न आहेत, सोपे सोपे आहेत, ते आपण विचार करूया. एका संख्या रेषेवर एबीसी हे बिंदू असे आहेत की, बरोबर, एका संख्या रेषेवर एबीसी हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स एसी बरोबर तुम्हाला 10 दिलेला आहे, डिस्टन्स सीबी हे तुम्हाला 8 दिलेला आहे आणि डिस्टन्स एबी काढा म्हणून सांगितलंय. तर डिस्टन्स एबी तुम्हाला फाइंड करायचं आहे. आणि काय सांगितलंय, सर्व पर्यायांचा विचार करा, सर्व पर्यायांचा विचार करा, सर्व पर्याय. आता मग एबीसी 3 पॉइंट तुमचे आहेत. काय म्हणतात तुमचं ते, एबी एका संख्या रेषेवर एबीसी हे 3 बिंदू असे आहेत की, बरोबर. पहिले आकृती मी काढतो पहा. इथं ए आहे, इथं बी आहे, इथं सी आहे. बी पॉइंट जो आहे तो तुमचा सी आणि ए च्या बिटवीन आहे. पुढची फिगर मी काढणार. इथं बी, इथं मध्ये ए आणि इथं सी. सारख्या अंतर येतो असं काय नाही, थोडा लहान कमी जास्त अंतर करा. मग इथं तुमचा ए पॉइंट जो आहे तो तुमचा बी आणि सी च्या दरम्यान आहे. आणि तिसरी फिगर जी आहे ती तुमची कोणती असणार आहे, आता सी पॉइंट तुमचा ए आणि बी च्या मध्ये घ्यायचा आहे. ए आणि बी च्या मध्ये सी. आणि इथं तुमचं म्हणजे इथं ए डॅश सी डॅश बी. याच्यापेक्षा वेगळी फिगर तुम्ही काढू शकत नाही, म्हणजे वेगळा पर्याय इथे येणार नाही, बरोबर. याच्यापेक्षा वेगळी फिगर जी आहे ती तुम्हाला काढू शकणार नाही, म्हणजे काढता येणारच नाही. बी पॉइंट हा ए आणि सी च्या मध्ये, ए पॉइंट हा बी आणि सी च्या मध्ये, एक एक पॉइंट एकदम मध्ये घ्यायचा तो, आणि सी पॉइंट हा ए आणि बी च्या मध्ये, बरोबर आहे. आणि मग काय होईल, आता आपला डिस्टन्स एसी आणि सीबी दिलंय पहिल्या फिगरवरनं. एसी हे संपूर्ण डिस्टन्स आहे, मग एसी डिस्टन्स म्हणजे एबी आणि बीसी या दोघांची ऍडिशन. इथे काय होणार आहे, डिस्टन्स एबी प्लस डिस्टन्स बीसी इक्वल टू डिस्टन्स एसी. एक एक फिगर काढून घेत याप्रमाणे चालायचं आपला. डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बीसी इक्वल टू डिस्टन्स एसी. मग एबी माहित नाही तसं राहील, डिस्टन्स एबी तसंच ठेवा, काढायचं आपलं ते. अधिक डिस्टन्स बीसी, बीसी म्हणजे सीबी हे 8 तुम्हाला दिलेलं आहे, इक्वल डिस्टन्स एसी हे 10 दिलेलं आहे. म्हणून तुमचं डिस्टन्स ए बी जे आहे या फिगरसाठी 10 मायनस 8 प्लस 8 चा एक साईड चेंज म्हणजे तो मायनस होईल. म्हणून डिस्टन्स ए बी तुमचा किती येणार आहे, पहिल्या फिगरसाठी 2. डिस्टन्स ए बी इज 2. नंतर दुसऱ्या फिगरसाठी
डिस्टन्स BA प्लस डिस्टन्स AC इक्वल टू डिस्टन्स BC। मग डिस्टन्स BA किती आहे? डिस्टन्स BA फाइंड करायचं आपलं, BA म्हणजे AB। AC इज 10 आणि BC 8, म्हणून डिस्टन्स BA इक्वल टू 8 मायनस 10 इक्वल टू तुमचं -2 येणार आहे, बरोबर आहे? हे झालं तुमचं याप्रमाणे। तिसरी फिगर जी आहे तिचा आपण विचार करूया। A is between C is between A and B, म्हणून डिस्टन्स AC प्लस डिस्टन्स BC और CB इक्वल टू डिस्टन्स AB, म्हणून तुमचं डिस्टन्स AC जे दिलेलं आहे ते 10 आहे, डिस्टन्स BC हे तुमचं 8 आहे आणि इक्वल टू डिस्टन्स AB, म्हणून 10 प्लस 8 इज 18, म्हणून डिस्टन्स AB 18। इथं तुमचं 2 आलं, इथं तुमचं -2 आलं आणि या ठिकाणी तुमचं +18 आलेलं आहे। इथं महत्वाचं जे आहे ते म्हणजे कोणतं? अंतर हे कधीही ऋण नसतं। द डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह, ते तुमचं ऋण कधी असणार नाही, निगेटिव्ह कधी असणार नाही। म्हणजे डिस्टन्स BA म्हणजे AB जे आपण काढलं ते -2, हे तुमचा A पॉइंट जो आहे तो B आणि C च्या बिटवीन असू शकत नाही। इथं फक्त शक्यता 2च आहेत, ती म्हणजे कोणती? ही पहिली आणि शेवटची तिसरी। जिथं पॉझिटिव्ह उत्तर तुमचं आलं ते उत्तर बरोबर आहे, पण जिथं निगेटिव्ह उत्तर येणार आहे ते मात्र तुमचं बरोबर असू शकत नाही, म्हणजे हे ऑप्शन तुमचं बरोबर असू शकणार नाही। म्हणजे इथं तुमचा B पॉइंट हा A आणि C च्या मध्ये असेल किंवा C पॉइंट हा तुमचा A आणि B च्या मध्ये असणार आहे। म्हणून डिस्टन्स AB जे आहे ते तुमचं 2 और 18 असणार आहे, ती -2 असणार नाही। कारण पहिला प्रश्न काय दाखवले तर सर्व पर्यायांचा विचार करून सांगितलंय, सर्व पर्यायांचा आपण गेलोय, तर या ठिकाणी तुमचं डिस्टन्स AB जे आहे ते 2 और 18 असेल। AB मधलं डिस्टन्स जे आहे ते 2 किंवा 18 असणार आहे, -2 लिहायचं नाही, म्हणजे ही जी शक्यता आहे ही चालणार नाही। ते तुमचं अंतर जे आहे, डिस्टन्स जे आहे ते निगेटिव्ह येते, ऋण येते, म्हणून ते चालणार नाही। पुढचा प्रश्न, संख्या हो सगळं मात्र त्याशिवाय कसं काय मिळेल तुम्हाला? हे सगळं तुम्हाला सोडावं लागेल, कच्च्या नाही, डायरेक्ट त्या वहीमध्येच, त्या प्रश्नामध्येच। हा प्रश्न आपला पहिला, यामध्ये ह्या तिन्ही आकृत्या काढायच्या आहेत आणि तिन्ही आकृत्यामध्ये हे या आकृतीखाली हे लिहायचं, या आकृतीखाली हे लिहायचं, या आकृतीखाली हे लिहायचं आहे तुमच्या, आणि मग खरं सांगायचं की अंतर हे कधीही ऋण नसतं, म्हणून A आणि B मधलं अंतर डिस्टन्स AB जे अंतर आहे ते 2 किंवा 18 असणार आहे। आपण तिन्ही शक्यता घेतल्या, B हा A आणि C च्या मध्ये, A हा B आणि C च्या मध्ये आणि C हा A आणि B च्या मध्ये, तिन्ही पॉईंटच्या शक्यता आपण घेतलेल्या आहेत आणि त्यावरून आपण ठरवलं की हे अंतर तुमचं डिस्टन्स AB दुसरं जे आहे ते ऋण आलेलं आहे, म्हणून अंतर हे ऋण असणार नाही, म्हणून तुमचं अंतर जे आहे ते 2 किंवा 18 असणार आहे। असं ते दाखवायचं आहे लिहून, प्रत्येकाने आपापल्या वहीमध्ये स्क्रीनशॉट काढून ठेवा, वहीमध्ये ते व्यवस्थित लिहा। प्रत्येक आकृती, हा पहिली आकृती, ही दुसरी आकृती आणि ही तिसरी आकृती, प्रत्येक आकृती खाली ते लिहा आणि शेवटी मग आन्सर काय लिहायचंय की डिस्टन्स AB इज 2 और 18 बिकॉज डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह। मराठीमध्ये आपण शिकवत लिहायचं आहे, बरोबर आहे? काय लिहायचं की A आणि B मधलं अंतर, डिस्टन्स AB जे अंतर आहे ते 2 किंवा 18 असेल, परंतु ते ऋण 2 असणार नाही, कारण का अंतर हे कधीही ऋण 2 नसतं। अंतर हे कधीही ऋण नसतं असं म्हणायचं, अंतर हे कधीही ऋण नसते, म्हणून A आणि B मधलं अंतर जे आहे ते 2 किंवा 18 असेल। अंतर हे कधीही ऋण नसते, हे वाक्य लिहायचं आणि मग खाली म्हणायचं की डिस्टन्स AB मधलं, म्हणजे A आणि B मधलं अंतर जे आहे डिस्टन्स AB हे 2 किंवा 18 असेल। पुढचं आहे तुमचं संख्या रेषेवर P बिंदूचा निषेध ऋण 3 आहे,
तर पी बिंदूपासून 5 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा. ही संख्या रेषा तुमची आहे, बरोबर. इथं तुमचा पी बिंदू आहे, तर पी बिंदूचा निर्देशक ऋण 3 आहे. तर 5 पी पासून 5 एकक अंतर, 5 एकक अंतर तुमचं इकडे असेल, हा क्यू बिंदू, आणि डावीकडे असू शकतो हा आर बिंदू. हे अंतर 5 आहे, हे अंतर सुद्धा 5 आहे. तर या बिंदूंचे निर्देशक कोणते असणार आहेत असं तुम्हाला विचारलंय. अशी फिगर काढायची. मग ऋण 3 मध्ये आपण 5 मिळवलेत, म्हणजे पुढे आपण 5 पर्यंत गेलो. कोणतं अंतर मिळालं तुम्हाला, कोणता निर्देशक मिळणार आहे? 8 कसं मिळेल? -3 + 5 तुम्ही ज्यावेळेस करणार त्यावेळेस तुम्हाला किती मिळणार आहे? त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट तुम्हाला विचारलेत, म्हणजे तुम्हाला त्या पॉइंटचे निर्देशक विचारलेले आहेत. म्हणून -3 + 5 आहे, म्हणून ते 2 येईल. पहा, ही नंबर लाईन तुमची असेल. -3 -2 -1 0 1 2. बघा, हे 1 डिस्टन्स, 2 3 4 5. 5 डिस्टन्स गेल्यावरती इथं पॉईंट जो आहे तो कोणता मिळतो आपला? 2 हा नंबर मिळतोय. आणि ज्यावेळेस तुम्ही पाठीमागे जाल, बरोबर आहे, निगेटिव्ह नंबरच्या इकडे जाणार आहात, त्यावेळेस काय होणार आहे? निगेटिव्ह पासून ते निगेटिव्ह लहान लहान होत जातं. इकडे तुमचं पॉझिटिव्ह येणार आहे, पण इकडे तुमचं डिस्टन्स मात्र निगेटिव्ह, म्हणजे इथं मायनस आहे तुमचं. -3 -5. इथं डिस्टन्स कमी करायचं आहे, लक्षात घ्या. हे निगेटिव्ह तुमचं येणार आहे या साईडला. तर यामध्ये मोठा कोणता असतो ते तुम्हाला सांगतो बा. आपण ज्यावेळेस पॉईंटचे कोऑर्डिनेट डिस्टन्स काढताना काय करतो आपण? मोठ्या पॉईंटच्या कोऑर्डिनेट मधून लहान पॉईंटचा कोऑर्डिनेट, म्हणजे याचा कोऑर्डिनेट समजा तुमचा इथं आपण एक्स घेतला असेल, इथं वाय घेतला असेल, थोडं काढून दाखवतो पहा, हे लक्षात तुमच्या येईल. मोठ्या कोऑर्डिनेट जो उजवीकडे असतो तो मोठा असतो, जो डावीकडे असतो तो लहान असतो. म्हणून डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू इक्वल टू कोऑर्डिनेट एक्स -3, बरोबर. एक्स -3. तर ही तुमचं डिस्टन्स किती आहे? 5 दिलेलं डिस्टन्स पी क्यू. एक्स तुमचा आहे तसं राहील, -3 काय तुमचं +3 होणार आहे. मोठ्या कोऑर्डिनेट मधून लहान कोऑर्डिनेट आपण सबट्रॅक्ट केला की आपला डिस्टन्स मिळतं. पहा, वाटलं असतं 5 आणि हा 8 आहे, या दोघांमध्ये डिस्टन्स काढायला म्हटल्यावर 8 मधून आपण 5 मायनस करतो, तेव्हा आन्सर तुमचं ते +3 येतं. तुम्ही 5 - 8 केलं, चुकेल. जो कोऑर्डिनेट तुमचा, जो निर्देश तुमचा उजवीकडे असतो तो मोठा असतो. एक्स तुमचा उजवीकडे आहे म्हणून तो मोठा आहे, त्यातून हा पीचा कोऑर्डिनेट मायनस करायचा आहे. -3 -+3 झालं. हा +3 इकडे आणला म्हणजे मायनस होणार आहे, म्हणून एक्स ची व्हॅल्यू किती आली? एक्स इक्वल टू 5 - 3 इज 2. तसं इथं वाय कोऑर्डिनेट तुम्हाला फाइंड करायचा आहे. पुन्हा तुमचं डिस्टन्स पी आर जे आहे, डिस्टन्स पी आर हे काढताना तुमचा हा जो पीचा कोऑर्डिनेट जो आहे तो उजवीकडे आहे आणि वाय कोऑर्डिनेट हा तुमचा लेफ्ट साइडला आहे. म्हणून तुमचा पीच्या कोऑर्डिनेट मधून पीचा निर्देशक, मोठ्या निर्देशक लहान निर्देशक वजा करायचा, वजा आरचा निर्देशक, आणि म्हणून पीचा निर्देशक तुमचा -3 आहे, मायनस हा वाय असणार आणि डिस्टन्स तुमचा 5 आहे. हा मायनस तुमचा मायनस राहणार आहे, तो इकडे आणला म्हणजे +3 होईल, इक्वल टू -y. -y आहे असंच राहील. हा -3 आहे, तो साईड चेंज करून इकडे आणल्यामुळे तो +3 झाला. मग 5 + 3 तुमचं 8 येईल. 8 इक्वल टू -y आहे, म्हणजेच y ची व्हॅल्यू जी आहे ती तुमची कोणती मिळणार आहे? हे निगेटिव्ह साईन जे आहे ते नंबरला द्यायचं आहे, म्हणून तुमचं y इक्वल टू -8 मिळणार आहे. म्हणजे इथं तुमचा हा आरचा कोऑर्डिनेट जो आहे तो -8 आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं जे आहे आन्सर जे विचारलंय कोणतं, की पी पासून संकल्प पी बिंदू जो आहे, तर पी पासून 5 एकक अंतर असणाऱ्या बिंदूंचे निर्देशक जे आहेत ते तुमचे 2 और -8, 2 किंवा ते -8 असणार आहे. 2 किंवा -8 असणार आहे. आणि शेवटचं जे आहे ते आपण घेऊया. बिंदू यम हा रेख एबीचा मध्यबिंदू आहे. लास्ट एक्झाम्पल. म्हणजे आजपर्यंत आपले स्वाध्याय कंप्लीट होतील. हे जवळजवळ प्रत्येक तुम्हाला करून दिलेलं आहे. तुम्ही सुद्धा ते परत एकदा करायचं. चाचणी मात्र हीच उदाहरणं असते असे नाही, याच्यापेक्षा म्हणजे या धर्तीवरची पण वेगळी उदाहरणं असतील, त्यावेळेस तुम्हाला ती जमली पाहिजे. बिंदू यम हा रेख एबीचा मध्यबिंदू आहे. हा रेख एबी आहे,
याचा मध्यबिंदू म्हणजे दोन सारखे भाग करणारा बिंदू हा यम आहे. AB बरोबर 18 असेल, संपूर्ण एबीचं माप हे तुम्हाला 18 दिलंय पहा. AB बरोबर 18, तर AM किती, तर AMचं माप जे आहे ते किती विचारलं आहे. दोन्ही भाग सारखेच आहेत बरोबर आहे, म्हणजे संपूर्ण एबी तुमचा किती आहे 18 आहे. मग AM आणि BM सारखं आहे, म्हणजे या दोघांचं एबीचं काय करायचं, दोन समान भाग करायचे आहेत. म्हणून तुमचं AM काढताना AM आणि BM ची ही व्हॅल्यू सारखी असणार आहे. AM बरोबर BM बरोबर 1/2 गुणिले AB. AM आणि BM हा सारखा असणार आहे, कारण का M हा याचा मध्यबिंदू आहे. म्हणून AM बरोबर BM 1/2 AB. एबीचं माप तुम्हाला दिलेलं आहे 18, म्हणून 2×9=18. म्हणून तुमचं AM किंवा BM कोणतंही विचारू द्या, ते किती येणार आहे 9 असणार आहे. AMचं माप आणि BMचं माप 9. 9 आणि 9 ची तुम्ही बेरीज केली 18 येणार आहे. आलं लक्षामध्ये. तर अशा प्रकारे हे स्वाध्याय जे आहेत ते पूर्ण करायचे होते. बोला, काही शंका अजून कोणाची? हा बोला. म्हणजे परीक्षा 10वीच्या याच्यावर होणार आहे ना आपली? परीक्षा 10वीच्या याच्यावरच होईल, बोर्डाची. पण ही आपल्याला पुनर्भनर तुमचा जो गेल्या वर्षी अभ्यासक्रम बुडालाय त्यांचं, असं शास्त्राचं म्हणणं आहे. आपण बरंच आपल्या शाळेत बरंच झालंय, पण शहरी भागामध्ये किंवा काही भागामध्ये तासच झाले नाहीत. ऑनलाईन पण नाही ना ऑफलाईन पण नाही, बरोबर आहे. आपण ज्यावेळेस ऑनलाईन घेतलं होतं त्यावेळेस हे सगळं मी शिकवलेलं आहे, आठवतंय का? हे का 9वीला आपण हे सगळं शिकलेलो आहोत. ऑफलाईन आपलं ज्यावेळेस सुरू झालं मी तिथे कंटिन्यू पुढचं गेलतं. जे ऑनलाईन झालं होतं ते सोडून त्याच्या पुढचा भाग आपण कंटिन्यू केलता. काही प्रकरण त्याच्यामध्ये कमी केली होती ती आपण शिकवलीच नव्हती. पण ही जी प्रकरणं आहेत, ही आधीची प्रकरणं जी आहेत, प्रथम सत्राची प्रकरणं जी आहेत ती आपण घेतलेली होती.